नमस्कार मैत्रिणींनो, पूजा आर्ट क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज ओम नमः पार्वती पते हर हर महादेव या तोरणपट्टीचा भाग 6 पाहणार आहोत. तर भाग 1 मध्ये आपण ओम, भाग 2 मध्ये नमा, भाग 3 मध्ये पार्वती, भाग 4 मध्ये पते आणि भाग 5 मध्ये हर हर हे नाव पाहिलेलं आहे. आता भाग 6 मध्ये आपण महादेव हे नाव पाहणार आहोत. याची रुंदी आपण 22 खांबाची घेतलेली आहे आणि आतापर्यंत आपल्या एकूण 93 लाईन विणून झालेल्या आहेत. आता आपण लाईन 94ला सुरुवात करणार आहोत. हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार करू शकता. तर मी हे व्हाईट आणि ग्रीन घेतलेलं आहे. आता आपल्याला या खालच्या साईडकडून वरच्या साईडकर लाईन 94मध्ये पहिले 15 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. हे 15 खांब मी व्हाईट कलरचे टाकून घेतलेले आहे. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे 2 खांब घालून घ्यायचे. परत व्हाईट कलरचा धागा घ्यायचा आणि व्हाईट कलरचे समोरचे 5 खांब घालून घ्यायचे आहेत. हे 5 खांब घालून घेते. आता हे 5 खांब घालून झालेले आहे. परत आपल्याला वरच्या साईडकडून खालच्या साईडकर लाईन 95मध्ये पहिले 5 खांब आपल्याला व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. 4 आणि हा 5वा अर्धा घ्यायचा आणि परत ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला 4 खांब टाकून घ्यायचे आहेत. व्हाईट कलरचे 4 खांब टाकून झालेले आहेत. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे 6 खांब टाकून घ्यायचे. 2 3 4 5 आणि 6. परत समोरचे राहिलेले जे खांब आहेत ते खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. 5 खांब राहिलेले आहेत. 5 खांब मी टाकून घेते. तर लाईन 96मध्ये खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे परत आपल्याला 5 खांब व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. तीन 4 आणि हा 5वा. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. 1 आणि हा 2रा. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 2 खांब टाकायचे. 1 आणि हा 2. परत ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि परत आपल्याला ग्रीन कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 4 खांब टाकून घ्यायचे. 3 आणि हा 4था. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि परत आपल्याला 2 खांब ग्रीन कलरचे टाकायचे. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे राहिलेले जे 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे. टाकून घेते. परत आता 3 साखळ्या म्हणजे पहिला खांब. लाईन 97 चालू झालेली आहे आपली. आता परत आपल्याला 5 खांब व्हाईट कलरने टाकून घ्यायचे.
5 खांब व्हाईट कलरने टाकून घेतली लाईन 97 मध्ये. आणि परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे आपल्याला एकूण 12 खांब घालून घ्यायचे आहेत. 2 ग्रीन कलरचे 12 घालून घेते. हे 12 खांब आपले ग्रीन कलरचे घालून झालेले आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे राहिलेले 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. तर लाईन 98 मध्ये खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे पहिले 9 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. 9 खांब मी व्हाईट कलरचे टाकून घेते. हे 9 खांब आपले व्हाईट कलरचे घालून झालेले आहेत. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 4 खांब टाकायचे. दोन, 3, 4, चौथा अर्धा. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे 2 खांब टाकायचे. परत समोरचे जे राहिलेले 5 खांब आहेत ते आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. मी टाकून घेते. तर लाईन 99 मध्ये परत वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे पहिले 5 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. 2, 3, 4 आणि हा पाचवा अर्धाच खांब घ्यायचा. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा. ग्रीन कलरचे आपल्याला एकूण 12 खांब घालून घ्यायचे आहेत. 2, 12 खांब घालून घेते. 12 खांब घालून घेतलेले आहेत. 12वा खांब अर्धा घ्यायचा. हे बघू शकता मैत्रिणींनो. आणि परत आपल्याला 5 खांब व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5वा जो खांब आपण घेतो ते आपण जे 3 साखळ्या घेत असतो पहिल्या त्या 3 साखळीच्या वरची साखळी सोडायची आणि खालची सोडायची आणि मधल्या साखळीतून घ्यायचा. म्हणजे फिनिशिंग आपली एकदम व्यवस्थित येते. परत 3 साखळ्या. धागा जोडायची सोपी पद्धत आहे. धागा संपलेला आहे. सरळ गाठ देऊन घ्यायची. हे बघू शकता. तर लाईन 100वी मध्ये आता परत लाईन 100वी चालू होणार आहे आपली. तर 100वी लाईनमध्ये आपल्याला पहिले 15 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे 15 खांब. आपले 15 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. दुसरा परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि परत आपल्याला समोरचे जे 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4 आणि हा 5. 1, 2, 3. बघू शकता मैत्रिणींनो, आपलं म हे अक्षर तयार झालेलं आहे. आता आपण हा अक्षर तयार करणार आहोत. आता लाईन 101 मध्ये आता पहिले 5 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. 1,
3 4 आणि हा 5. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे. ग्रीन कलरचे 2 खांब घालून घ्यायचे आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे. परत ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि आपल्याला एकूण 12 खांब आपल्याला आता ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत. 12 खांब मी ग्रीन कलरचे टाकून घेते. 12वा खांब अर्धा घ्यायचा आणि परत आपल्याला 1 खांब व्हाईट कलरचा टाकून घ्यायचा आहे. परत आपल्याला 2च साखळ्या घ्यायच्या आहेत, 1 आणि 2, लाईन 102 मध्ये. आणि परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे. तिसरी साखळी आपल्याला ग्रीन कलरची टाकून घ्यायची आणि 2 खांब आपल्याला ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत. हा दुसरा. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला एकूण 4 खांब टाकून घ्यायचे आहे. 1 2 3 आणि हा चौथा खांब अर्धा. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे 2 खांब घालून घ्यायचे आहेत. हा दुसरा. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आहे आणि व्हाईट कलरचे आपल्याला 2 खांब घालून घ्यायचे आहेत. एक आणि हा दुसरा. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे 2 खांब घालून घ्यायचे आहेत. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि परत 2 खांब आपल्याला व्हाईट कलरनं घालून घ्यायचे आहेत. परत ग्रीन कलरचा धागा आणि परत 2 खांब ग्रीन कलरचे. तर परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे राहिलेले 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. 2 3 4 आणि हा 5. बघू शकता मैत्रिणींनो, याच्यामध्ये या लाईनमध्ये 102 या लाईनमध्ये पहिला खांब आपला व्हाईट कलरचा आहे. परत दुसरे 2 खांब आपले ग्रीन कलरचे. परत आपले 4 खांब व्हाईट कलरचे. परत 2 कलरचे. परत व्हाईट कलरचे. परत ग्रीन कलरचे. परत व्हाईट कलरचे 2. परत ग्रीन कलरचे 2 आणि परत समोर वरच्या साईडकडून 5 खांब आपले व्हाईट कलरचे आहेत. तर लाईन 103 मध्ये वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे पहिले 5 खांब व्हाईट कलरचे मी टाकून घेते. लाईन 103 मध्ये पहिले 5 खांब आपले व्हाईट कलरचे झालेले आहेत. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे 6 खांब आपल्याला ग्रीन कलरनं टाकून घ्यायचे आहेत. 6 खांब मी टाकून घेते ग्रीन कलरचे. सहा खांब ग्रीन कलरचे घालून झालेले आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि 2 खांब आपल्याला व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. 2 खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे आपल्याला 2 खांब घालून घ्यायचे आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचा आपल्याला एकच खांब टाकून घ्यायचा आहे, तो पण अर्धा खांब घालून झालेला आहे.
आता परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि 2 खांब आपल्याला ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत. आता परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि परत अर्धाच खांब आपल्याला व्हाईट कलरचा टाकून घ्यायचा आहे. आणि परत ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. आणि आता दुसरा खांब अर्धा घ्यायचा आणि आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचा एक खांब राहिलेला आहे तो आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचा आहे. हां, म्हणजे 3 साखळी असतात, 3 साखळीच्या मधोमधली साखळी असते त्या साखळीतून घ्यायचा असतो. तर लाईन 104 मध्ये पहिले खालचे 4 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. त्यामुळे 3 साखळ्या म्हणजे पहिला खांब, अजून आपल्याला 3 खांब टाकून घ्यायचे. 1 2 3 आणि हा चौथा अर्धाच घ्यायचा आणि परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा, ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. 5 खांब टाकून घ्यायचे. 2 3 4 आणि हा 5. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि 6 खांब आपल्याला व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. 6 खांब व्हाईट कलरचे टाकून घेते. हे 6 खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. आता परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे 2 खांब टाकायचे. 1 आणि 2. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि व्हाईट कलरचे समोरचे 5 खांब टाकून घ्यायचे. 1 2 3 4 आणि हा 5. आता परत लाईन 105 मध्ये पहिले वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे पहिले 5 खांब आपल्याला व्हाईट कलरनंच टाकून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि हा 5वा अर्धा. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा घ्यायचा आणि ग्रीन कलरचे आपल्याला 2 खांब घालून घ्यायचे. 1 आणि हा 2 आणि परत समोरचे जे राहिलेले 15 खांब आहेत ते 15 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते 15 खांब मी व्हाईट कलरचे घालून घेते. तर लाईन 106 मध्ये पहिले 2 साखळ्या घालून घ्यायच्या आणि ह्या तिसरी साखळी आपल्याला ग्रीन कलरने टाकून घ्यायची आहे. एकूण आता समोर आपले एकूण 16 खांब आपल्याला ग्रीन कलरने टाकून घ्यायचे आहेत. टाकून घेते मी 16 खांब. 16 खांब ग्रीन कलरचे टाकून झालेले आहेत. आता परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला समोरचे 5 खांब टाकून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि हा 5वा. बघू शकता मैत्रिणींनो, हे अक्षर तयार झालेले आहे. आता आपण दे हे अक्षर तयार करणार आहोत. आता लाईन 107 मध्ये पहिले 5 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत.
ते 2 3 4 आणि हे 5. आणि परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. आणि 2 आणि परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे समोरचे एकूण 15 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. ते 15 खांब मी टाकून घेते. लाईन 108 मध्ये पहिले 7 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. 7 खांब मी टाकून घेते. हे 7 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले. 7वा खांब अर्धा घेतलेला आहे. 2 3 4 5 6 आणि 7वा अर्धा. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा. धागा असा ॲडजस्ट करायचा मैत्रिणींनो, म्हणजे आपली तोरणपट्टी अशी फिनिशिंगला एकदम व्यवस्थित येईल, ते ताणल्या जाणार नाही. आता समोरचे 6 आपल्याला खांब ग्रीन कलर टाकून घ्यायचे आहेत. 2 3 4 5 आणि हा 6वा. ही तोरणपट्टी जास्त वजनाची झाल्यामुळं दोरा अटकत आहे. हा 6वा खांब अर्धा झालेला आहे. तर परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा, व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे राहिलेले 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. 3 4 आणि हे 5वा. 5वा ज्या 3 साखळ्या असतात त्या मधल्या साखळीतून घ्यायचा. परत 3 साखळ्या म्हणजे आपली पहिला खांब, आपल्याला आता ह्या 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि तिसरी साखळी आपल्याला ग्रीन कलरची घ्यायची आहे. लाईन 190 चालू आहे आपली. आता 2 खांब आपल्याला ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि परत आपल्याला 2 खांब आता व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. परत आता 2 ग्रीन कलर टाकून घ्यायचे. एक 2. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि 2 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकायचे. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा. व्हाईट कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे.
परत ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. आणि समोर परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे राहिलेले 7 खांब आहेत ते 7 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. टाकून घेते. लाईन 110 मध्ये पहिले 5 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. तीन, 4 आणि 5, 5वा अर्धा. परत आपल्याला 2 खांब ग्रीन कलर टाकून घ्यायचे. सॉरी 4 खांब टाकून घ्यायचे. चार खांब घालून झालेले आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे आपल्याला एकूण 8 खांब घालून घ्यायचे आहेत. इथपासून इथपर्यंत एकूण 8 खांब घालून घेते मी. हे 8 खांब घालून झालेले आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे समोरचे 3 खांब टाकायचे. दोन आणि हा तिसरा. आता परत आपल्याला लाईन 111 मध्ये पहिले 5 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. 2, 3, 4 आणि हा 5वा अर्धा. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. आणि हा 2 आणि परत समोरचे जे राहिलेले 15 खांब आहेत ते 15 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. हे बघा मैत्रिणींनो, आपलं दे हा अक्षर तयार झालेला आहे. आता आपण व हे अक्षर तयार करणार आहोत. आता आपण लाईन 112 ला सुरुवात करणार आहोत. तर पहिले 7 खांब आपल्याला खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे 7 खांब व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. 7 खांब टाकून घेते. 7 खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे आपल्याला एकूण 6 खांब टाकून घ्यायचे आहेत. दोन, 3, 4, 5 आणि हा 6, 6वा अर्धा. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. परत ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि 2 खांब आपल्याला ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत. 1
आणि 2 आणि परत समोरचे जे 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. 2 3 4 आणि 5वा खांब हा 3 साखळ्याचा जो खांब घेतो आपण त्या खांबामध्ये परत 3 साखळा. ही लाईन आता 113वी चालू आहे आपली. परत वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे पहिले 5 खांब आपल्याला व्हाईट कलरनंच टाकून घ्यायचे आहेत. 5 खांब झालेले आहेत. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि 2 खांब आपल्याला ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत. परत व्हाईट कलरचे 2 परत ग्रीन कलरचे 2 ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे 2 टाकून घ्यायचे खांब. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला अजून कोणत्या नावाच्या जर तोरणपट्ट्या पाहायच्या असतात तर त्याची कमेंट तुम्ही करू शकता किंवा दुसरे कोणतेही व्हिडिओ पाहायचे असतात ते पण तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. आता ग्रीन कलरचे 2 झाल्याच्या नंतर परत व्हाईट कलरचे 2 परत ग्रीन कलरचे 2 आणि परत समोरचे जे राहिलेले 7 खांब आहेत ते 7 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. तर लाईन 114वी चालू झालेली आहे आपली. तर पहिले 5 खांब खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. 2 3 4 आणि हा 5वा. परत ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि एकूण 12 खांब आपल्याला ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत. हे 12 खांब टाकून घेते ग्रीन कलरची. हे आपले 12 खांब ग्रीन कलरचे टाकून झालेले आहेत. तर परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. पाच. परत आता लाईन लाईन 115मध्ये पहिले 5 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. 2 3 4 आणि हा 5वा अर्धा. परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. आणि परत समोरचे जे 15 खांब आहेत ते 15 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. 15 खांब मी टाकून घेते. हे बघू शकता मैत्रिणींनो, महादेव हे नाव तयार झालेलं आहे. आता आपण जे प्रत्येक लाईनमध्ये समोर स्पेस देतो ते स्पेससाठी मी 3 लाईन मी 22 खांबाच्या टाकून घेते. हे बघू शकता मैत्रिणींनो, आपल्या ह्या 22 खांबाच्या 3 लाईन मी टाकून घेतलेल्या आहेत. म्हणजे आपल्या आता ही तोरणपट्टी एकूण 118 लाईनमध्ये तयार झालेली आहे. आता आपण हा धागा कट करून घेऊयात. असं ओढून घ्यायचा आणि हा पण जो ग्रीन कलरचा धागा आहे जो इथं सोडलेला आहे तो पण असा कट करून घ्यायचा आणि तो आता धागा अशी गाठ देऊन घ्यायची आणि तो धागा कुठेही असा ओढून घ्यायचा. ते ॲडजस्ट करायचा, दिसणार नाही. तर आपण याची लांबी आणि रुंदी पाहूयात. बघू शकता आपण
याची लांबी झालेली आहे 55 इंच. आता रुंदी झालेली आहे 5 इंच. बघू शकता. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. याला खाली तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही डिझाईन लावू शकता. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. आणि या सगळ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. धन्यवाद.